अंथरुणाची वळकटी बांधून खटखटे उठला. त्याला निघायचं होतं. कुसुमला घरी न्यायचं होतं. कुसुम म्हणाली होती, पण अशी भोवऱ्यात का पकडते? तिला भीती कसली माहीतच नाही. शाई किती साधी असते, अक्षरं किती छान असतात. मग कुसुम अशी का? कुसुम बोलतेच विचित्र. ते शब्दमुळी गिरवले तरी मोडी लिपीसारखे उमटतील. 1 + 1 इतका तो साधा हिशोब नाही आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं काही सोपं आहे, पण कुसुमच्या डोळ्यातली शून्य मापू येत नाहीत. किती वेळ मनात आलं साधीला ओ द्यावी, स्पर्श करावा, पदराचं टोक धरावं, पण जमलंच नाही. आई गेली तेव्हा संपलं सगळं असं वाटलं, पण आईनंच तर हिच्या मनात माझ्यासाठी एखादा कोपरा ठेवून दिला नसेल ना. आईला सगळं कळत होतं. आता देहानं नसली तरी कुठंतरी तिचं मन असेल. मला आधार मिळावा म्हणून ते तळमळत असेल. पण कुसुम गूढ असली, पहिल्या फटकाऱ्यात म्हणाली असली माझं प्रेम नाही, तरी मग किती हलक्यानं बोलत होती. गुंतागुंत सुटल्यासारखी. काचेला चरा काढणारं हसू नव्हतं तिच्या तोंडावर. एखादा कोपरा निश्चित आहे तिथं त्या गुंतागुंतीच्या मनात. खटखटे असल्या विचारात एक एक वस्तू गोळा करत होता. सर्वात शेवटी त्यांनी आईचा फोटो फूल खुडतात तेवढ्या हळुवारपणे काढला. तरुणपणीचा फोटो होता. खटखटेच्या बापानंच केव्हा तरी तो काढून घेतला होता आणि खटखटेच्या लहानपणीच खटखटेसारखा दिसणारा तो नाजूक माणूस हरपला आणि मग विधवा झालेल्या त्या बाईनं जीवाचं पांघरुण करून खटखटेला वाढवला. आता फक्त तसबिरीतली सवाष्ण छाया तेवढी उरली होती आणि खटखटेला त्या छायेचाही आधार होता. त्याने ट्रंक उघडली, पण मग फोटो ट्रंकेवर ठेवून तो वळकटीवर बसून राहिला. खोली रिकामी झाली होती. रात्र चढत राहिली होती. कोपऱ्यातला कंदील अर्धा काजळला होता. कुसुम असं फटकन म्हणाली माझं प्रेमबिम काही नाही, पण मग म्हणाली लग्न कराल. खटखटे तिरपी मान करून आईच्या फोटोकडे पाहत राहिला. तो मुक्यामुक्यानं विचारत होता, आई, या स्त्रिया अशाच असतात का? दारावर थाप पडली आणि काकणं वाजली. खटखटेनं दार उघडलं आणि चंद्रकला सळसळली. मोगऱ्याचा वास खोलीत आधाशासारखा धावला. लक्ष्मी उभी होती. घाऱ्या डोळ्यातलं काजळ विजेसारखं लवत होतं. एक पुरंदरी आपल्या पायानी चालत आली होती. येऊ का आत? या ना या. खटखटे बावरल्यासारखा झाला. लक्ष्मी आत आली आणि तिने दार बंद केलं, आडसर घातला. मोगऱ्याचा वास इतका उग्र होतो, चंद्रकळा इतकी सळसळते, काळजात विजेची अशी लकाकी असते. खटखटे अंग आखडून उभा होता. आपल्याच मनाला काही बाई विचारत होता. टप्पोरे डोळे मोठे हसत होते आणि दुसराच कसला वर्षाव करत होते कोण जाणे. पण पावसात भिजलेल्या मांजरासारखा खटखटे गारठून गेला. पाहता काय? असे भांबावलत का? लक्ष्मीनं उघडी असलेली खिडकी ही झाकली. खटखटे पापणे हलवत उभा होता. तिरप्या मानेनं पाहत होता. लक्ष्मी मग तार छेडल्यासारखी हसली. वळकटी बांधून ठेवलीची. कुठंतरी निघण्याचा विचार दिसतोय. हो. कुठं नाही, कुठेतरीच. लक्ष्मीला मोठी गंमत वाटत होती. तो नाजूक माणूस बावरून बोलत होता. पातळ ओठ थरथरत होते आणि लहानशी नाकाची लालसर बोंडी घामट्ट झाली होती. लक्ष्मीला वाटत होतं चाहून बघावी ती, आणि मग ती हसूच लागली. पदर वक्षावरनं घरंगळला होता.
गर्द लाल चोळी तटतटली होती, घारे डोळे काजळानं डबडबले होते. खटखटे, किती वाट पाहायची तुमची? वाट पाहत होता? होय तर, सारखी वाट पाहत होते. यायला मिळालं नाही, माफ करा. माफ करा काय? माफ करा. बसा ना खटखटे. बसा बसा, उभ्याच आहात तुम्ही. असे घाबरलाय का? नाही नाही, म्हणजे मला तुम्ही यावेळी आलात याचं गूढ वाटलं. माझी हीच वेळ यायची? हीच वेळ? हो, हीच. पाहिलं हे सारं? हे ओझं पेलत नाही मला. या ना, जवळ या. पान्हा तटतटला म्हणजे बाई कशी व्याकुळ होते. मला रक्त सोसत नाही, नाडी नाडी फडफडत राहते. लक्ष्मी बरळत होती, वाटेल ते. चमत्कारिक काय बोलताय? चमत्कारिक काय बोलले? मला एखादा माणूस आवडला म्हणजे मग मला लाज वाटत नाही, वाटेल ते बोलावं आपल्या माणसाकडे. आपला माणूस? नव्हे नव्हे, मी उगाच वाट पाहिली. खटखटेला वाटलं आता कोसळायला होईल. लक्ष्मीचं अस्तित्व दारूच्या प्रवाहासारखं खोलीभर फेसाळत होतं. लक्ष्मी जवळजवळ जात होती. खटखटे आतल्या दाराकडनं खिडकीकडे सरकला. खटखटे, एकदाच या माझ्याकडे, एकदाच. मी सुखानं जाईन. मग तर झालं? काय? तोंड झाकाते. ओठ किती सुरेख दिसतात. तोंड उघडलं की घडी बिघडते. खटखटेनं ओठ झाकले आणि ते थरथरत राहिले. लक्ष्मीचा पदर सगळाच सुटला आणि खटखटेला धरणीकंप झाल्यासारखं वाटलं. लक्ष्मीचं एक एक पाऊल पुढे पडत होतं, ठामपणे. खटखटेनं पटकन खिडकी उघडली, पण मग त्यानेच चटकन झाकून घेतली. लक्ष्मीची पावलं थबकली होती आणि मुद्रेवर तिरस्काराचं सावट पडलं होतं. खटखटेनं हात जोडले, त्याचे डोळे भरून आले होते. हात जोडून तो उभा होता, भेदरलेल्या नजरेनं पाहत होता. लक्ष्मीला वाटलं, काय हा पुरुष? भित्रा, बाबडा, नाजूक पातळ ओठांचा. शी. तिने मग पदर चिमटीत धरला, वर उचलला. तिला त्याची कीव आली होती, पण मग सळकन तिने पदर सोडून दिला. खटखटे कापायला लागला. लक्ष्मी जोरात हसायला लागली. लोक ऐकतील, जरा हळू हसा ना. जवळ या ना, जरा हळू हसा, पाया पडतो मी तुमच्या. या ना, या. लुटा ही गंमत. लक्ष्मी हसत राहिली, बेभानपणे, एकसारखी. तिचे डोळे बॅगेकडे वळले आणि ती स्तब्ध राहिली. कोण आहे ही? ही कोण? लक्ष्मी फोटो उचलायला गेली. खटखटे धावला. त्यांनी फोटोवर झडप घातली आणि दूर झाला. कोणाचा तो? किती सुरेख. नव्हे, माझी आई ती. तुम्ही चला इथून, माझ्या खोलीतनं निघून जा. मी लहान आहे, लहान फार. तुम्ही फोटोला शिवू नका शिवू फोटोला. तो नाजूक माणूस रडायला लागला. लक्ष्मीनं पदर सारखा केला. लाल भडक चोळी काळ्या पदराखाली झाकून गेली. लक्ष्मी बावरल्यासारखी पाहत राहिली. तिने पुन्हा विचारलं, कुणाचा? आईचा. कुणाचा? आईचा. सदू? कुणाचा फोटो? आईचा. माझ्या आईचा. लक्ष्मी दार उघडून निघून गेली. खटखटे पाहत राहिला, वेड्यासारखा. दार उघडच होतं. आकाशी रंगाचं गर्द पातळ नेसून, गर्द केशरी पोलका घालून कुसुम बसली होती. जास्वंदी ओठ घट्ट मिटले होते आणि निरसळ डोळ्यात उत्सुकता दाटली होती. कुणाची तरी जुती करकरत होती, पण चाल परिचयाची वाटत नव्हती. दारावर डोळे खिळले होते, छातीचे ठोके वाढले होते. घड्याळ ठामपणे एक एक क्षण मोजित होतं.
आणि आपल्याच रक्ताची सळसळ कुसुमला ऐकू येत होती. आकाशी रंगाचं पातळ अंगाला खुपल्यासारखं होत होतं आणि पोलक्यात गळ्यावरून उतरलेले घामाचे वळंगार साचत होते. तरी दार बंद होतं. कुसुमचा चेहरामुळे सगळ्या संज्ञा एकवटून दाराचा बंदिस्त आडोसा असह्यपणे शोषित होता. तिला पळायचं होतं, सगळं ठरलं होतं, पण दारावर थाप पडत नव्हती आणि कोंडलेपणा मात्र वाढतच चालला होता. दाजी टकाटका बघत होता. गेलेल्या स्मृती साठत होत्या, वस्तूंचे आकार जुळत होते, उडलेला पारा परत पसरत होता आणि दृष्टीचा तडा भरून येत होता. अस्थिपंजरातला विजलेला वैश्वानर धुमसू लागला होता. कोण बसली आहे उशीपाशी? कोण आहे? आणि कुसुम कुठे आहे? हे पातळ, हा पोलका, हीच केतकी कातडी आणि हेच मस्तानी ओठ, गळ्याचं हेच किंचित बागदार हाड, हीच खोल धावणारी भुईचाफ्याच्या फुलासारखी दृष्टी. कुणी आणली? कुणी काढली विहिरीतनं? आता मी सुकून गेलोय, पण ही तशीच आहे. कुणी बोलवलं का? कुणी निरोप दिला का? आपल्या पावलांनी आलीस? कशासाठी? पण नाही, आता मी तुला सोडणार नाही. तुझं व्रत तुझ्यापाशी ठेव. आलीच आहेस, आता हा बुडबुडा फुटायच्या आधी एकदा या पामराकडे, त्या लाजऱ्या तरीही आव्हान देणाऱ्या दृष्टीनं पहा. लक्ष्मीकडे गेलो, शेण खाल्लं मी, तू जवळ घेईनास मला त्या दिवसापासनं. कुसुम एकटीच आपलं दोघांचं फळ. आणि एक दिवशी तुला उद्दामपणे ओढली. तू म्हणालीस, इतका आंधळेपणा? मी बलात्कार केला तुझ्यावर, माझ्या बायकोवर, आणि तू जीव दिलास. हट्टी होतीस तू. आज आलीस ना? हे केसही पिकले नाही आहेत, अंगाची केतकी कांतीही विटलेली नाही आहे. दादीचे डोळे, खोबणीत रुतलेले डोळे एकटक लागले होते आणि स्वप्नाहून सत्य असणारं काही न्याहाळत होते. आणि कुसुम दाराकडे बघत होती. दीड होऊन गेला होता. खोलीतल्या निळ्या दिव्याची ज्योत मंद पडत होती. नेहमीहून वेगळीच अशी एक हुरहुर हृदयाच्या स्पंदनातून, रक्ताच्या वाढत्या सळसळीतून आणि स्थिर दृष्टीतनं झाडात गच्च बसलेल्या पाखराच्या पिसासारखी स्फुरत होती. कुसुमला असह्य वाटणारी ती खोलीही मग सगळ्या वस्तूतून दाराकडेच डोकवायला लागली. पाठीमागे पसरलेली, पलंगावरची दाजीची आतून ओली असलेली हाडं, औषधाच्या बाटल्या, खुंटीवरची भिंतीवर लोंबणारी दोरी, खोलीचं मधलं आडवं भक्कम दार, निळी बत्ती, कोपऱ्यातलं बुरशी चढलेलं दाजीचं चप्पल, तारखा नसलेलं कॅलेंडर, सगळ्या वस्तू दारावर डोकवत होत्या. आतलं उघडच असलेलं दार, बंद असलेली खिडकी, साऱ्यांचे कोन, रंग आणि आकार वाट बघत होते. अस्तित्वाची दगडी स्तब्धता कुसुमच्या निळसर डोळ्यात उतरली होती. दाजीकडे पाठ करून बसलेली कुसुम विसरली होती आपण कुठं, कोणापाशी बसलोत ते. ती फक्त स्वतःच्या 2 डोळ्यात घुसली होती, वेगानं पोकळीत खळाळणाऱ्या एखाद्या लाटेसारखी. आणि जास्वंदी ओठ घट्ट मिटले होते, सारं काही फुटेल म्हणून. परिचयाच्या लयीची चाहूल चुकेल म्हणून सुद्धा. लाकडी फळ्यांचं दार बंद होतं. त्याला फक्त आतून आडसर होता, पण ते आतून उघडत नव्हतं. कुणी बाहेरून काठी टेकत आपटत जात होतं. वेड्याच्या टाळ्या वाजत होत्या. खटखटे येणार नाही का? उशीर कसा? का? लक्ष्मीकडे तर गेला नाही? छे, नाही जाणार. किती गरीब आहे बापडा स्वभावानं. त्याला वेड एकच, वळणदार अक्षराचं, टापटिपीचं. मी सगळं करणार त्याचं. कुसुम हनवटीवरचा हाताचा तळवा तसाच ठेवून बसली होती. दाजी न बोलता, न चाळवता पाहत होता. त्याला भीती वाटत होती कुसुम येईल म्हणून.
कुसुम कुठं दार आड करून गेली आहे. मोठी झाली आहे आता, तुझ्यासारखी झाली आहे, हट्टी, स्वाभिमानी. तिला पाहण्यासाठी आली आहेस, माझ्यासाठी नाही. मी तुझा कोणीच नव्हे का? अगं, आपण लग्न केलंय ना. तू माझ्यावरनं जीव ओवाळून टाकायचीस, पण शेवटी तू मला उबगलीस, म्हणालीस हुंगलेलं फूल मी माळणार नाही. पण आज आत्ता तरी एका मरू घातलेल्या जीवासाठी तरी काही लपवू नकोस. विहिरीत उडी घेतलीस, पण भिजली कशी नाहीस? दाजी एकाच दिशेनं, एकाच इच्छेसाठी आणि एका रात्रीसाठी आसुसला होता. स्मृती मेल्या होत्या, माणसाची ओळख पटत नव्हती, पण गपकन डोळे उघडले आणि पाठमोऱ्या आकाशी रंगानं त्याला स्मृतीतला एक धागा मांजा असलेला, कापणारा, चिरणारा हातात दिला. दृष्टी खूप वर पतंगासारखी भिरभिरत होती. आकाशी रंगाचा गाभा पकडू पाहत होती. त्या असह्य ताणानं हाडाहाडातली ओल पिळली जात होती. अजून येत नाही, अजून येत नाही. आला नाही तर जीव देईन मी. मला इथे राहायचं नाही सांगून ठेवते. मी इथे राहायचीही नाही सांगून ठेवते. मी इथे मुळीसुद्धा राहणार नाही. तुम्ही म्हणालात तयार राहा, मी येतो. का किर्द खतावण्या उघडून बसलाय अक्षर गिरवत? वाट पाहणारी कुसुम आणि भोवतालचं वातावरण यात एक विलक्षण गारवा पसरला होता. रात्र चढत होती. कुसुम नुसती स्तब्ध होती. मला इथे राहणार नाही यापुढे. कंटाळा आलाय मला. मी एकदा दिलंय तुम्हाला मन, मग दिलं ते दिलं. मला नेणं किती सोपं आहे. दाजी मरणार नाही तो लवकर. माझं असं कोणी नाही इथे. दाजींना बघून भीती वाटते. भूतासारखे दिसतात ते. मला जवळ बसवतात. उगाच हाडं खोपसतात मांडीत. मला किळस येते अशा वेळी. मी पळणार आहे इथनं. लक्ष्मी बसेल ना इथे. तिच्यामुळे तर आईने जीव दिला. पण आपण लवकर या. झोपलात का? काय समजू तरी काय मी? दाजी उठतील, पण त्यांना अलीकडे स्मृतीच नाहीये. कुसुम एकटक बघत होती. बापाला तसाच टाकून पळायला पाहत होती. लक्ष्मी खटखटेला आपलासा करेल, तिची नजरच वाईट आहे. दाजी तर मरत नाहीत. खटखटेला या गावात ठेवायची तिला भीती वाटत होती. चहाला बोलवेल, भारून टाकेल, खटखटेला सगळं विसरायला लावील, चेटूक करेल ती बाई. कुसुम विव्हळ होऊन पाहत होती. दाट काळ्या पापण्यांखालची निळसर दृष्टी दाटल्यासारखी स्थिर होती. दारावर थाप पडली. कुसुमनं झडप घातल्यासारखा दरवाजा उघडला. खटखटे उभा होता. चला, कुसुम अधीर होऊन म्हणाली. कुठं? खटखटेनं गोंधळून विचारलं. कुठं म्हणजे काल रात्री नाही का ठरलं? हो हो हो, चल चल. असं कावऱ्या बावऱ्या काय बघताय? कुठे? अहो, घाबरल्यासारखे बघताय. चाव्या द्यायला आलोय. आणि मला नेणार नाही का? नाही नाही नाही, कसं नेणार ना, नेणार. मग चला तर, द्या आणि वळकटी माझ्याकडे. कुसुमनं वळकटी घेतली. चाव्या घेऊन पलंगावर टाकल्या. खळकन. दाजीनं मान वर केली. त्याची शुद्ध गेली. खटखटेला बाहेर लोटून कुसुमनं बाहेरनं दरवाजा ओढून घेतला. कुसुम, मी एकदा लक्ष्मीला भेटून येणार. लक्ष्मीला? हो, ती नुकतीच येऊन गेली. जा जा, तुम्ही जा. माझं ऐकशील? नाही, काही ऐकणार नाही कोणाचं मी. शेवटी व्हायचं तेच झालं. तसं नव्हे, ती फार निराळी बाई आहे. चालते व्हा इथनं, चालते व्हा. कुसुम चवताळून म्हणाली आणि हातातली वळकटी तिने खाळ्यात फेकून दिली. जातो, पण या गावात पुन्हा येणार नाही मी आता. मी सुद्धा.
कृपा करून जा आता, जा ना लक्ष्मीकडे. जाणार तर माझं एक ऐकशील? काय? तू सुद्धा चल ना. कुठे? लक्ष्मीकडे. काय सांगताय मला? वेड लावलाय तिने तुम्हाला, वेड. आता जा तुम्ही, जा, पाया पडते तुमच्या. कुसुम आत गेली. दरवाजा धाडदेशी वाजला. खटखटेला वाटलं लक्ष्मी फार वेगळी आहे. शेवटी जाताना तिचे डोळे कसे भरून आले होते, आपल्या आईच्या डोळ्यांसारखे. कुसुम फक्त द्वेष करते तिचा. मला गेलं पाहिजे तिच्याकडे गाव सोडताना, पण कुसुम. खटखटेनं खळ्यातली वळकटी उचलली आणि ट्रंक खांद्यावर घेऊन तो निघून गेला लक्ष्मीच्या घराच्या दिशेनं, तिचा अखेरचा निरोप घेण्यासाठी. कुसुमला काहीच पटायचं नाही. तिची आई तर लहानपणी गेली. भयंकर माणूस आहे हा. कुसुम मोडल्यासारखी पलंगावर बसली होती. लक्ष्मीनं जाळं टाकलं शेवटी आणि खटखटेचे ओठ कातड्याचे झाले. कुसुम झपाटल्यासारखी आतून आतून पेटत होती. सगळा देह थरथरत होता. दाजीची हरवलेली गढूळ शुद्ध परत आली तेव्हा त्याला आठवलं, आकाशी रंग परत कसा? उठून कुठे गेली होतीस? मी असा पंगू होऊन पडलोय म्हणून खेळवतेस तू, पण अशी पाठ करून का बसली? एकदाच बघ. कुसुमला वाटत होतं खटखटेनं डाव साधला. खरंच मी सगळं देऊन टाकलं, शरीर तेवढं राहिलं. ते शरीर आता आईच्याच वाटेनं जावं, आईकडे. कुसुमच्या मनाचा मानीपणा तरीही उसळत होता, पण पायांवर तिचा ताबा नव्हता. दाजीच्या हाडाहाडातून वासनेचे काळे बुडबुडे उठत होते, पण आकाशी रंग काही आपली दुसरी बाजू दाखवत नव्हता. पाठमोरे आकाशामागं दाजीच्या अस्थिपंजराची आळवणी चालली होती. जन्मभर गडूळ झालेल्या रक्तातला चिखल फक्त मागे राहिला होता. त्याला विचित्र कोंब फुटत होते. दृष्टीवर एक पातळ शेंबडासारखा पडदा पसरला होता. त्यातून आकाशी पाठ, चोळीची केशरी कमान दिसत होती. कुसुम उठायला पाहत होती, पण तिला वाटत होतं दाराबाहेर खटखटे उभा असेल का? छे, लक्ष्मीनं त्याच्या पायात केव्हा साखळी घातली आहे. आता हवा नाचवेल तसा. त्याचं करेल कुत्रं माकड, अरे तुरे म्हणून त्याला खेळवेल. नको होतं असं व्हायला. खटखटेला तिचा राक्षसी खेळ मानवणार नाही. कुसुमचे डोळे भरून आले होते. ती उठायला लागली, पण तिला उठावंसं वाटेना. ती तशीच बत्तीकडे बघत बसली. डोळ्यात भरलेल्या आसवांमुळे निळसर बत्ती काळीज फुटल्यासारखी थरथरतीये असं भासलं कुसुमला. पाणी तरी दे. दाजीनं आपला कृश हात आकाशी पाठीवरनं फिरवला आणि कुसुमनं तिरस्कारानं मागं पाहिलं. तू? दाजीचा प्रश्न एखाद्या घुसमटल्या विव्हळ सुरासारखा थरथरत राहिला. कुसुम उठली, दार उघडून बाहेर गेली. कुसुम माझी लेक होती ती. आता काय करायचं? फसलो मी. आता मरणसुद्धा येणार नाही मला. गेली कुठे कुसुम? आणि आकाशी रंगाचं पातळ का नेसली आहे? विहीर. जीव द्यायला गेली का काय कुसुम? वाचवा तिला कोणीतरी. पण दाजीचं फक्त तोंड हालत होतं. या पोरीला वेड लागलंय का? माझ्या स्पर्शातनं कळलं असेल का तिला? मग या पापाचं प्रायश्चित्त काय? मी मुक्त होऊन जाणार, लक्ष्मी राहील सगळं भोगत. आणि कुसुमचा विचार झटकून तो उठायला लागला, पण उठणं खूप कठीण होतं. खुंटीवरची भिंतीवर लोंबणारी दोरी काढणं हा लांबचा पल्ला होता, पण दाजीला आता घाई लागली होती आत्महत्येची. साध्या मरणानं त्याला वाटत होतं आपली पापं फेटणार नाहीत.
पिंजरा रिकामा ठेवून जाण्यात त्याला थोरवी वाटत होती. त्यात कसलीही घाण शिल्लक नको म्हणून तो सक्तीनं मानेभोवती फास टाकून डाग पुसून जाणार होता. साध्या मरणानं काही पुसलं जाणार नाही. पोरीवर गेलेले डोळे धुतले जाणार नाहीत. ते फक्त मिटतील इतकंच. दाजी सगळ्या शक्ती एकवटून बसला, पण पलंगावरून उतरून खुंटीकडे जाणं म्हणजे शेकडो मैल कुबड्या लावून चालण्या इतकं कठीण वाटलं त्याला. पण आत्महत्येच्या धुंद विचारानं तो उठला आणि पलंगावरनं चाव्यांचा घोस खाली पडला. चाव्यांचा घोस वाजायला लागला तसं पिल्लू जोरजोरात उड्या मारायला लागलं. दाजी जमिनीवरून ढुंगणावर घसटत पुढे आला. खुंटीवरून सुटलेली दोरी ओढून परत धापा टाकत पलंगाकडे सरकायला लागला. दाजी पुढे सरकला पोटानं. दोरी हातात घेऊन उभा राहायला लागला. दोरीचं दुसरं टोक अजून पलंगाच्या कडेवर होतं. मांजराच्या पिल्लांनी ते घट्ट पकडलं होतं. दात रोवून त्याची नखं त्यात गुंतली होती. दाजीनं झटक्यात घाईघाईनं दोरी ओढली. पिल्लं जमिनीवर पडली. ओरडत खोक्याकडे गेली. दाजीनी भिंतीचा आधार घेतला. उभा राहिला. वरच्या बाराकडे दोरी फेकायला लागला, पण प्रत्येक वेळा दोरी खाली पडत होती आणि दाजी थकत चालला होता. थकत होता, पुन्हा पुन्हा उसळत होता. त्याला दोरी बाराच्या हुकात अडकवायची होती, पण ते शक्य नव्हतं. दाजीला घाई लागली होती. त्याला आत्महत्या करायची होती आणि तेच जमत होतं. त्याच्या गात्रागात्रातली हाडं सुकत होती. आपण मरणार मरणार असं दाजीला वाटत होतं. दोरी तर हुकात अडकत नव्हती. दाजीने शेवटचा एक प्रयत्न म्हणून भिंतीचा आधार सोडून दोरी वर फेकली. ती हुकात अडकली, पण दाजी तोल सुटून पलंगाखाली पडला. दोरी आंदोलत राहिली. दाजी आडवा तिडवा होऊन पडला. तेव्हाच त्याचे प्राण अगदी अखेरच्या श्वासात घुटमळत होते. पण तरीही धडपड तो पुटपुटला, पाणी पाणी. त्याला वाटलं कोणी पाणी दिलं तर अजून आत्महत्या करता येईल. दोरी अजून हुकात लटकत होती आणि दाजी मेला होता साध्या मरणानं, पलंगावरनं पडून. खोलीतला मंद निळसर प्रकाश खूप दूर क्षितिजाकडे दाटलेल्या पावसाळी अभ्रांसारखा जड वाटत होता. बाराच्या हुकात लोंबकळणारी दोरी काळोखाचे थेंब ठिपकवत हलत होती. त्या जुनाट पडक्या विहिरीजवळ कुसुम निर्भयपणे उभी होती. उडी टाकायला बघत होती, पण अजून खटखटे येईल म्हणून वाट पाहत होती. कुसुम. खोल विहिरीतनं एक बारीक मंजूळ साद आली. कुसुम दचकली. कुसुम. सादेचा पडसाद उठला. कुसुम भोवती पाहायला लागली, पण कोणी दिसेना. वारा बोलतोय का काय? कोणी दिसत तर नाही. समोरच्या विहिरीच्या खांबाजवळ आकाशी रंगाचं पातळ पाण्यानं चिंब भिजून ठिपकत होतं. कुसुम पाहत राहिली. तिच्यासारखी दिसणारी एक आकृती अंधुक अंधुक आकार घेऊन प्रकटली. आकृतीनं हात हलवला, पण कुसुमला वाटलं खोल विहिरीतलं पाणीच हललं. ओ म्हणायला जीभ कुठे तयार होती. जीभ आत ओढल्यासारखी झाली होती. समोरची आकाशी आकृती खूप काही सांगायला बघत होती, पण कुसुमच्या पापण्या थरथरत होत्या. दृश्य अदृश्य याच्यामधल्या काही निसटत्या रेषा वाऱ्यावर साचल्या होत्या. नीट काही दिसत नव्हतं. मी खूप भिजली आहे. समोरचं आकाशी वस्त्र ठिपकत होतं. हे होतं इथे, या इथे. आकृतीचा हात डोकीकडे गेला, कुंकवाकडे. ते रक्तासारखं ओलावलं होतं. आज गेलं ते, आता सुटले मी. शेवटी दिसलीस. काही हल्लं, रेषा सुटल्या, कोळ्याचं जाळं थरथरलं. वाऱ्यावर दाटलेला आभाळी रंग मावळून गेला. कुसुम धडधडत्या उरानं परतली. ती परत परत कुंकू चाचपून बघत होती. काहीतरी दिसू नये असं दिसलं होतं. वाऱ्यानं आकार घेतला होता हाडामांसाचा. आईसारखी कुणी आकृती दिसली, पण अजून ते शेवटचं दृश्य तसं डोळ्यासमोर होतं. आकृतीनं आकाशी वस्त्र फेडलं, विहिरीत भिरकावलं, पण आकृती होती कुठे जाग्यावर.
कुसुम घराकडे वळलीसुद्धा नाही. ती लगबगीनं लक्ष्मीकडे निघाली होती खटखटेबरोबर जाण्यासाठी. तिला शक्य तितक्या लवकर पळायचं होतं. लक्ष्मीकडे भीक मागणार होती ती खटखटेची. विहिरीकडची आकृती मागून चालत नाही आहे ना. कुसुमने बघितलं पण कुणीही कुठेही नव्हतं. रात्र सरायला आली होती. कुठून तरी सनई चौघड्याचे सूर ऐकू येत होते. आकृतीतला वारा सनईत भरला होता आणि कुसुम कुंकू चाचपून पाहत होती. ती लक्ष्मीच्या ओटीवर आली तर खटखटे सगळी व्यथा विसरून झोपाळ्यावर शांत झोपला होता. कुसुमनं ढवळलं तसा उठून बसला. म्हणाला, चल, मला वाटलंच होतं. काय ते? तू येशील म्हणून. कसं वाटलं? लक्ष्मी म्हणाली मला. तिला कसं कळलं? कसं कोण जाणे, पण म्हणाली खरं. तू येशील, नक्की येशील म्हणून तर राहिलो, नाही तर गेलो असतो. तिला भेटला? हो, भेटलो. ती म्हणाली, झोपाळ्यावर पडून राहा, कुसुम येईल. असं? हो. मग आता मी भेटू तिला? नको. का? ती म्हणाली, कुसुमनं या उंबऱ्याच्या बाहेर राहायला पाहिजे. तिला आत येऊ देऊ नकोस. मलाही तिने आत येऊ दिलं नाही. चल आता. खटखटे आणि कुसुम निघून गेली तेव्हा चांगलंच उजाडलेलं होतं. श्रोते हो, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ चिंत्र्यम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.